नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण पुन्हा आपल्या लहानपणीच्या गोड गोड आठवणींकडे जाऊन बनवणार आहोत आई आजी करायची ती साखरपोळीची रेसिपी। साधी पण अप्रतिम चव असलेली साखरपोळी पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वीट डिश म्हणून पूर्वी प्रत्येक घरामध्ये बनवली जात असे। साखरपोळी म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये साखर घालून बनवली जाणारी पोळी आणि तिचा स्वाद गोडसर आणि कुरकुरीत असतो। चला तर मग सुरू करूया आणि पुन्हा अनुभवूया तो साखरपोळीचा गोडवा। सुरुवातीला आपण पीठ भिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण या ठिकाणी एका भांड्यामध्ये 2 कप गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे आपण कोरडे चांगले मिक्स करायचे आहे। आता थोडे पाणी घालून हे पीठ आपण मऊसर मळून घ्यायचे आहे। लागेल तसेच पाणी यामध्ये आपण घालत आहोत आणि पीठ चांगले घट्ट न करता मऊसर असे मळायचे आहे। ज्याप्रमाणे आपण चपातीला किंवा पुरणपोळीला पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ देखील आपण मळून घ्यायचे आहे। पीठ या ठिकाणी आपले मस्त असे मळून झालेले आहे। नंतर यावरती 1 चमचा आपण तेल घालणार आहोत आणि तेल घालून पुन्हा हे चांगले मळायचे आहे। म्हणजे याची पोळी केल्यानंतर मस्त मऊसर आणि कुरकुरीत अशी तयार होते। आणि या ठिकाणी आपले हे पीठ अशा प्रकारे आपण तेल लावून चांगले चोळून घेतलेले आहे। जेवढे चोळता येईल तेवढे असे चोळून मऊ करायचे आहे आणि पीठ मस्त असे या ठिकाणी मळून तयार झालेले आहे। पोळी लाटून घेणार आहोत। त्यासाठी आपण पोळपट घेतलेला आहे आणि तयार आपला पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे। मोठ्या आकारामध्ये ही पोळी करणार आहोत। त्यासाठी पिठाचा गोळा घेताना आपण मोठा घेतलेला आहे आणि आपण हातावरती चोळून घेणार आहोत आणि नंतर याची पारी तयार करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी हाताने पारी करत आहे, त्याऐवजी तुम्ही लाटून देखील याची पारी तयार करू शकता। आणि ही आपली पारी अशा प्रकारे तयार झालेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण साखर घालून घ्यायची आहे। साखर घालताना पोहे खाण्याच्या चमच्याने आपण या ठिकाणी 4 चमचे साखर घातलेली आहे। पिठाचा गोळा मोठा आहे त्यामुळे आपण साखरेचे प्रमाण जास्त घातलेले आहे। जर तुम्ही पोळी छोटी लाटत असाल तर साखर कमी घालायची आहे आणि हे आपण बंद करून घ्यायचे आहे। बंद करताना हे पहा, साखर अशा प्रकारे आपण आतमध्ये घालून घ्यायची आणि याच्या कडा हलक्या हाताने वरती करून घ्यायच्या आहेत आणि याला पूर्ण बंद करायचे आहे। बंद करताना हे पूर्ण बंद करून घ्यायचे, नाहीतर पोळी लाटताना साखर बाहेर येते आणि आपली पोळी तव्यावरती करपली जाते। त्यासाठी अशा प्रकारे आपण हे चांगले बंद करून घ्यायचे आहे आणि बंद केल्यानंतर याचा अशा प्रकारे गोळा वळून घ्यायचा आहे। गोळा केल्यामुळे साखर आतमध्ये व्यवस्थित असे सर्वत्र पसरली जाते। पोळपटावर याची पोळी लाटून घ्यायची आहे। त्यासाठी पीठ पोळपटावर घालून घ्यायचे आहे आणि नंतर हे आपण हातानेच अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहे। याच्या सर्व कडा एकसारख्या अशा दाबायच्या आहे, म्हणजे साखर याच्या कडांपर्यंत पोचली जाते। दोन्ही बाजूने आपण अशाच प्रकारे करून घ्यायचे आहे आणि याला पीठ लावून घ्यायचे आणि नंतर लाटण्याने याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना आपण एकदम हलक्या हाताने ही पोळी लाटायची आहे आणि दोन्ही बाजूने एकसारखी लाटायची आहे। जोपर्यंत पोळी लहान आहे तोपर्यंत आपण याला उलटून दोन्ही बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आहे। असे केल्याने पोळीच्या दोन्ही बाजू एकसारख्या पातळ अशा होतात आणि मस्त अशी पोळी लाटली जाते आणि साखर सर्व कडांपर्यंत पोचली जाते। आणि कडा लाटताना आपण एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या, म्हणजे साखरेची पोळी खाताना पीठ लागत नाही आणि सर्व पोळी एकसारखी अशी लाटली जाते। या ठिकाणी आपण एकदम पातळ अशी पोळी याची लाटून घेतलेली आहे आणि आता आपण ही भाजून घेणार आहोत। तवा गरम झालेला आहे आणि तव्यामध्ये आपण ही पोळी घालून घ्यायची आहे। गॅस आपण मध्यम आचेवर ठेवायचा आणि मध्यम आचेवरच ही आपण भाजून घ्यायची आहे। हलकी भाजल्यानंतर आपण लगेच ही उलटून घ्यायची आहे, नाहीतर साखर पटकन अशी करपली जाते। म्हणून आपण ही लगेच आपण उलटून घ्यायची आणि नंतर याच्यावरती आपण तेल किंवा तूप सोडायचे आहे। तेल किंवा तूप सोडल्यामुळे ही साखर करपली जात नाही आणि पोळी देखील मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजली जाते। त्यासाठी आपण याच्यावरती तूप किंवा तेल सोडायचे आणि सर्व बाजूने एकसारखी अशी भाजून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूने देखील अशाच प्रकारे ही भाजून घ्यायची आहे। भाजताना आपण महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम आचेवरच ही अशा प्रकारे चांगला रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। सोनेरी रंग आलेला आहे आणि आपण सारखी ही उलटत आहोत, त्यामुळे साखर खाली करपली जात नाही आणि मस्त अशी पोळी भाजली जाते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याला मस्त गोल्डन रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी ही तयार झालेली आहे। साखरेची पोळी करताना काही महत्त्वाच्या टिप्स देखील आहे। पीठ भिजवताना
पीठ हे घट्ट न भिजवता मऊसर आणि सैलसर असे भिजवून घ्यायचे, म्हणजे पोळी एकदम व्यवस्थित अशी होते. आणि दुसरी टिप्स म्हणजे गॅस तुम्ही या ठिकाणी फुल न करता मीडियम आचेवर ठेवायचा, म्हणजे साखर करपली जात नाही आणि पोळी देखील मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत अशी तयार होते. या ठिकाणी आपली ही पोळी तयार झालेली आहे. तुम्ही याचा रंग पाहू शकता आणि याच्यावरती आपण तूप घातलेले आहे आणि ही खाण्यासाठी आपली मस्त अशी तयार झालेली आहे. तोडल्यानंतर आतमध्ये साखरेचे मिश्रण पाहू शकता, मस्त असे मेल्ट झालेले आहे आणि खायलाही एकदम टेस्टी आणि कुरकुरीत झालेली आहे. साखरपोळी तुम्ही दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर देखील खाऊ शकता. या ठिकाणी आपण ही तूप घातलेले आहे आणि तुपाबरोबर टेस्ट केलेली आहे. तर ही होती आपली लहानपणीची गोड आठवणी जागवणारी साखरपोळी. तीच चव, तोच साधेपणा आणि त्यामागचं आई आजीचं प्रेम आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि तुमचं लहानपण परत जागवा. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गोड साखरपोळी तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच गोड आठवणींसह.